नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण PYQ सिरीज सुरू केलेली आणि ही सिरीज आपण कमीत कमी 5 ते 10,000 प्रश्नांपर्यंत घेऊन जाणार आहे. या अगोदर आपण 1 ते 25 पर्यंत प्रश्न बघितले होते. आज आपल्याला 26 ते 50 पर्यंत प्रश्न बघायचे आहे. ठीक आहे, चला आता लेक्चरला सुरू करू. नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा विचारलेला आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने मुंबई शहर, कोल्हापूर, नागपूर आणि अहिल्यानगर. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? अहिल्यानगर. अहिल्यानगरचं क्षेत्रफळ आहे 17,048 चौकिमी. इतकं क्षेत्रफळ आहे अहिल्यानगर ह्या जिल्ह्याचं. सर्वात मोठा काय तर तो आपला जिल्हा आहे. हे पुढे बघा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी विचारलाय कोणता? म्हणजे आपण बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रश्न कव्हर करणारे पेपरला विचारले गेलेले प्रश्न आहे. मुंगूस, शेकरू, बिबट्या आणि वाघ. तर राज्य प्राणी आहे शेकरू. बरं, हा शेकरू कोणत्या ठिकाणी आढळतो? तर हा शेकरू आढळतो भीमाशंकर अभयारण्य, पुणे या ठिकाणी हा प्राणी आढळतो. ठीक आहे, अभयारण्य. पुढचा प्रश्न, देशातला पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? आपल्या देशातला पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापूर, बघा, चिकमंगळूर, श्रीहरिकोटा आणि कल्पकम. तर पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापुरे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हा प्रश्न या वर्षी पण आलेला आहे आणि या अगोदर पण विचारला गेलेला आहे. पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे? तारापूर, पालघर. त्याच्याबद्दल आणखीन माहिती जाणून घ्या. तारापूर अणुशक्ती केंद्र, बघा, हे भारतातलं पहिलं अणुविद्युत केंद्र आहे. याची स्थापना 1969 ला झालेली आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे, नोट डाऊन करून घ्या. पालघर जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. उद्देश काय होता? भारताला ऊर्जेच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्यासाठी अमेरिकेच्या सहकार्याने हे केंद्र काय झालं होतं? सुरू झालं होतं. आणि चिकमंगळूर हे काय तर कर्नाटक असून प्रामुख्याने कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चिकमंगळूर हे ठिकाण. श्रीहरिकोटा आंध्र प्रदेशातील भारतीय अवकाश संशोधन केंद्र, इस्रोचं प्रमुख प्रक्षेपण केंद्र आहे. सतीश धवन अवकाश केंद्र. असं विचारलेलं आहे की सतीश धवन अवकाश केंद्र हे कोणत्या ठिकाणी? श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. आणि कल्पकम काय सांगते? तमिळनाडू अणुऊर्जा केंद्र आहे, मद्रास अणुशक्ती केंद्र. ठीक आहे, पुढे, नागालँड राज्याची राजधानी कोणती? आगरतळा, कोहिमा, इम्फाळ आणि इटानगर. तर नागालँड राज्याची राजधानी आहे कोहिमा. इथं मुलं बरेचसे कन्फ्युज होता. इथं हे प्रश्न जे आहे याच्यामध्ये टायमिंगवर आठवत नाही, असे साईडला करून ठेवा, लिहून ठेवा. हे प्रश्न नागालँडची राजधानी कोहिमा असणार आहे. पुढे बघा, देशातला पहिला केबल रेल्वे पूल. पहिला केबल रेल्वे पूल हा कोणत्या नदीवर उभारण्यात आला होता? गंगा, अंजी, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रा. तर देशातला पहिला केबल रेल्वे पूल हा अंजी नदीवर उभारण्यात आलेला होता. कोणत्या? तर अंजी नदीवर. कोसला हा ग्रंथ कोण लिहिला? पु ल देशपांडे, भालचंद्र नेमाडे, ग.दी. माडगूळकर आणि शिवाजी सावंत. तर कोसला हा ग्रंथ लिहिला भालचंद्र नेमाडे यांनी लिहिला होता. बघा, कुसुमाग्रज हे कोणाचं टोपण नाव आहे? कुसुमाग्रज पु ल देशपांडे, विष्णू वामन शिरवाडकर, वि स खांडेकर आणि दत्ता भगत. तर कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं काय तर टोपण नाव आहे, विवा शिरवाडकर. पेपरला विचारलेले PYQ. प्रवाह, कोंडी, पडगम, होळी, गोत्र हे साहित्य कृतीचे कर्ते कोण आहे? प्रकाश आमटे, भारत सासने, रवींद्र शोभने आणि अशोक देशपांडे. तर बघा, प्रवाह, कोंडी, पडगम, होळी, गोत्र या साहित्य कृतीचे कर्ते असणारे भारत सासने हे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, राजेंद्र प्रसाद, आचार्य JB कृपलानी. तर जो काही बारडोली सत्याग्रह झाला होता, त्या बारडोली सत्याग्रहाचे प्रमुख नेते होते सरदार वल्लभभाई पटेल. मग आपल्याला प्रश्न काय विचारतील? हा केव्हा झाला? बारडोली सत्याग्रह केव्हा झाला असं देखील आपल्याला प्रश्न विचारू शकता. मग त्यावर पण आपण प्रश्न कव्हर केलाय. बघा, बारडोली सत्याग्रह केव्हा झाला? 1920, 1928, 1930 आणि 35. तर हा 1928 रोजी झालेला आहे. बारडोली सत्याग्रह केव्हा झाला? तर 1928 ला झाला. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? आता झाला प्रश्न. सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलेलं आहे. आणि बारडोली सत्याग्रहामध्ये जनतेने वल्लभभाई पटेल यांना कोणती पदवी दिली होती? तर सरदार दिली होती ही पदवी. बघा, लक्षात ठेवा, सरदार पदवी कोणी दिलेली आहे? तर सरदार पदवी त्यांना जनतेने दिली होती. जी साराबंदीची चळवळ होती त्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं आणि आंदोलन करून ते यशस्वी केलं होतं.
मग त्यानंतर जनतेने त्यांना सरदार ही पदवी दिली आणि त्यांना सरदार वल्लभभाई पटेल ह्या नावाने ओळखलं जाऊ लागलं. ठीक आहे, चलो पुढे. बारडोली सत्याग्रह मुख्यतः कशाच्या विरोधामध्ये होता, म्हणजे काय त्याचं कारण होतं? मिठावरील कर वाढवणे, शेतसाऱ्यातील अन्यायी दरवाढ, जंगल कायदे, सायमन कमिशन. बारडोली सत्याग्रह जो होता तो शेतकऱ्यांतील अन्यायी दरवाढ या संदर्भामध्ये होता. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बारडोली सत्याग्रह भारताच्या कोणत्या राज्यामध्ये झाला होता? तर सुरत राज्यामध्ये, गुजरात या ठिकाणी झाला होता. बारडोली म्हणजे बारडोली हे ठिकाणे, बारडोली हे ठिकाणी, ह्या ठिकाणी काय झाला होता तर हा सत्याग्रह झाला होता, म्हणून त्याला बारडोली सत्याग्रह म्हणतात. मग हे जे ठिकाण असणार आहे, हे ठिकाण हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर हे जे आहे ते गुजरात राज्यामध्ये स्थित आहे. ओके, नेक्स्ट. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? पल्लव, पंड्या, चोला आणि चालुक्य. तर महाबलीपुरमची स्थापना पल्लव यांनी केली होती. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? तर पल्लव यांनी. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? लाला लजपत राय, त्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक. तर महात्मा गांधी यांचे राजकीय विचारले, हा राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. पर्याय क्रमांक 2 हे बरोबर असणार आहे, गोपाळ कृष्ण गोखले. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला किंवा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? पर्यावरण संरक्षण अधिनियम बघा, 85, 1985, 1986, 1987 आणि 1988. योग्य उत्तर असणारे 1986 पर्यावरण संरक्षण अधिनियम लागू करण्यात आलेला आहे. ओके, नेक्स्ट बघा पुढचा. सुवर्ण मंदिर हे कोणत्या ठिकाणी? सुवर्ण मंदिर सगळ्यांना माहिती आहे याचं उत्तर अमृतसर, पंजाब ह्या ठिकाणी काय तर सुवर्ण मंदिर आहे. मग ह्या ठिकाणी एक घटना घडली होती, ऑपरेशन ब्ल्यू स्टार झालेलं इथं. ऑपरेशन ब्ल्यू स्टार केव्हा झालेले बघा आता. ऑपरेशन ब्ल्यू स्टार कोणत्या वर्षी राबवण्यात आलं होतं? कोणत्या मंदिरात? सुवर्ण मंदिरामध्ये. 1982, 1984, 1986 आणि 1990. तर ऑपरेशन ब्ल्यू स्टार जे आहे 1984 रोजी राबवण्यात आलं होतं. तेव्हा तर 1984 साली राबवण्यात आलं. हे ऑपरेशन कोणत्या मंदिरात लपलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी राबवले गेले होते? बघा, तर तुम्हाला आताच सांगितलंय सुवर्ण मंदिर, अमृतसर, पंजाब या ठिकाणी अतिरेकी होते, त्यांना बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन ब्ल्यू स्टार राबवलं होतं. आणि कोणी राबवलं होतं तो पण प्रश्न आपण घेतलेला आहे. बघा, ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? राजीव गांधी, मोरारजी देसाई, इंदिरा गांधी आणि PV नरसिंह राव. तर ऑपरेशन ब्ल्यू स्टार वेळी भारताचे पंतप्रधान होते इंदिरा गांधी. इंदिरा गांधी होते 1984 रोजी. पुढे बघा, जंजिरा किल्ला. बघा, जंजिरा किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पालघर, रायगड, पुणे आणि मुंबई. तर जंजिरा किल्ला जो आहे तो रायगड जिल्ह्यामध्ये काय तर स्थित आहे. नेक्स्ट, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे? लोणार, रंकाळा, रामटेक आणि तानसा. तर उल्कापातामुळे, बघा उल्कापातामुळे लोणार या सरोवराची निर्मिती झालेली आहे. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पुढचा प्रश्न सगळे कव्हर केले आपण. तर लोणार सरोवर हा बुलढाणा ह्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3. आणि शेवटचा प्रश्न आहे, लोणार सरोवराचं पाणी कोणत्या प्रकारचं आहे? याचं ऑप्शन तुम्हाला कमेंट करून सांगायचे. बघा काय ऑप्शन आहे? गोड पाणी, फक्त आम्लयुक्त पाणी, खाऱ्या आणि क्षारयुक्त पाण्याचं मिश्रण, केवळ शुद्ध पाणी. चला मी सांगून देतो जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना नोट डाऊन करायचं असतं. खाऱ्या आणि क्षारयुक्त पाणी. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल आणि तुम्हाला जर पैसे नसेल तर आपली एक बॅच आहे, 19 रुपयाला बॅच आहे, मराठी व्याकरण ही बॅच. ही एकदा जॉईन करा, तुमचं पूर्ण मराठी व्याकरण जे आहे त्याच्या कन्सेप्टचं क्लिअर होईल. संपूर्ण लेक्चर आपण यामध्ये ऍड केलेले रेकॉर्डेड बॅचचे. जर तुम्ही घेतले असेल तर तुमच्या भावाला, बहिणीला, कोणाला तरी मित्राला आपल्या ॲपची लिंक शेअर करा. मी ॲपची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. जर नाही सापडली तर माझा नंबर आहे बघा हा, मला व्हॉट्सअपला हाय मेसेज करा, 8329603029 ह्या नंबरला मला अवश्य मेसेज करा. ठीक आहे, चला आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण पुढील PYQ सोबत भेटूया. धन्यवाद.